हॉटस्पॉट न दिल्यानं पुण्यामध्ये एकाची हत्या करण्यात आली आहे। हडपसर भागामध्ये वासुदेव कुलकर्णी नावाची व्यक्ती रात्री 10:30 वाजता घराबाहेर शतपावली करत होती। त्याचवेळी त्यांच्याकडे एका टोळक्यानं हॉटस्पॉटची मागणी केली, मात्र ते देण्यास कुलकर्णी यांनी नकार दिल्यानं त्यांच्यावर कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली। आरोपी नशेत होते। अधिक पैसे मिळवण्यासाठी हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांसह मयूर भोसले या 19 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे। पुण्यातील हडपसरच्या गाडीतळ चौकामध्ये असलेल्या या उत्कर्ष सोसायटीमध्ये वासुदेव कुलकर्णी त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे। लोकांना बँकेकडून कर्ज मिळवून देण्याचा त्यांचा पोटा पाण्यासाठीचा व्यवसाय होता। दिवसभर काम केल्यानंतर घरी यायचं आणि रात्री शतपावलीसाठी बाहेर पडायचं, हा त्यांचा वर्षानुवर्षांचा शिरस्ता होता। रविवारी रात्री देखील याच सवयीनुसार ते या सोसायटीतून बाहेर आले आणि या फुटपाथवरती त्यांचं चक्रा मारणं सुरू होतं। त्याच वेळी इथून काही अंतरावरती असलेल्या ग्लायडिंग सेंटरच्या मैदानामध्ये 4 जण दारू पीत बसले होते। मात्र त्यांनी केलेली नशा फक्त दारूची नव्हती, तर इतरही कोणत्या अंमली पदार्थांची असण्याची शक्यता आहे। मात्र ती नशा त्यांना पुरेशी नव्हती, त्यामुळं नशेतील हे 4 तरुण या दिशेने आले। त्यापैकी 3 जण अल्पवयीन आहेत, तर चौथा मयूर भोसले हा 19 वर्षांचा आहे। इथून एरझरा मारणाऱ्या वासुदेव कुलकर्णींना या आरोपींनी पोलिसांना जी माहिती दिली आहे त्यानुसार वायफाय मागितलं आणि ते न दिल्याने या 4 आरोपींनी त्यांच्या सोबत असलेल्या कोयत्यांनी वासुदेव कुलकर्णी यांच्यावरती वार केले आणि त्यांची हत्या केली। अशा स्वरूपात झालेली ही एकमेव हत्या नाही। काही महिन्यांपूर्वी पुण्यातील औंध भागामध्ये देखील मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची नशेमध्ये असलेल्या तरुणांनी फक्त दारूसाठी पैसे दिले नाहीत या कारणास्तव हत्या केलेली होती। त्यापैकी आरोपी देखील अल्पवयीन होते। काही दिवसांपूर्वी इथून काही अंतरावरती असलेल्या वानवडीमध्ये एका पोलिसावरतीच कोयत्यांनी हल्ला करण्यात आला होता। त्यामधले आरोपी देखील अल्पवयीन होते आणि यातील 4 पैकी 3 आरोपी हे अल्पवयीन आहेत। यामुळे हा फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर जी नवी पिढी वयात येते आहे त्या पिढीवरती कोणते संस्कार होत आहेत किंबहुना होतच नाहीत हे पाहण्याची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांची आहे। त्यांच्याकडून जर ती पाळली जात नसेल तर एकूण समाजाची आहे। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।